मित्रांनो बघा डुंगे एक्सप्रेस नंदिया आणि गाडी सुटलेली आहे। तर बघा ही कशी त्यांची लढत झालेली आहे, चांगली लढत। शेपूटवरतीच करून धावतो ना नंद्या आहे ना, तो शेपूटवरती करूनच धावतो। चला त्यांची आपण मुलाखत घेऊ। चल हा कोणता नंदी? डुंगे एक्सप्रेस नंदी आहे आणि तो नांदुलचा नखऱ्या। तर मित्रांनो डुंगी एक्सप्रेस नंद्या यांचा चांगला गुलाल झालेला आहे। नमस्कार दादा, आजच्या गुलालाबद्दल काय बोलाल? अतिशय चांगली पळाली गाडी आणि मैत्री गाडी वेग लागला। तर आजचा आपला पायरा कसा काय जुलून आला भाऊ? पायरा कसा काय जुलून आला? आपले त्यांचे संबंध चांगले आणि काल कॉन्टॅक्ट झाला आणि आज गाडी बोलवली। तर हा नखऱ्या विषयी नियोजन कोणी केला तुमच्याशी? आपला भाऊ नियोजन करतो। कोण? विवेक पाटील। हा, आणि आपली विरुद्ध गाडी कुठली होती? विरुद्ध गाडी होती वलोलीची टिटवी। हा, आणि सुट्टी मेकर अभिजित म्हात्रे आणि आपले मित्र बरोबर सर्व। आजचा चांगला गुलाल मला बघायला भेटला तुमचा, चांगली मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि असाच चांगला गुलाल तुमचा भाऊ झाला पाहिजे। आणि उद्याचं काय नियोजन आहे भाऊ? उद्याचं आम्ही नंतर ठरवतो पूर्ण गाडी गेल्यावर। हा, तर आपला घाटावरती कधी गेलेली आहे का जाणार आहे? घाटावरती बघू आता। हा, गेलेले आहे, घाटावर पळालेला आहे। मित्रांनो आज तो नंद्या धावता धावता शेपटीवरती करत। याची हीच मोठी खासियत आहे ना, शेपटीवरती गेल्यावर डायरेक्ट समजतं हेच जिंकणार आहे। तो आधीच स्वतःचा गुलाल उडवून ठेवतो वरती आहे। बाकी राख्या निघल्या त्याच्या, बघ ना काय त्याची ताईच, काय त्या कपट्या भरल्या मांड्या ना खतरनाक। अरे तालमीन जाते तो। हा, तालमीन त्यांचं गावचा बोरे आहे, तो बोलतो तालमीन जातो बोलतो। तू कुठे आहे? टाकू ना, नाद केला वाया नाही गेला पण वाया नाही गेला। मोरया हे बाबा मानत काढून दे। नमस्कार दादा, आज पूर्णपणे मैत्रीपूर्ण शर्यत बघायला भेटली, तर आपला परिचय द्या दादा। माझे नाव विवेक पाटील, डुंगे एक्सप्रेस नंद्या, आणि शर्यत आज खरोखरच मैत्रीपूर्ण झाली आणि आपली गाडी दोन्हीला म्हणजे चांगल्या पळाल्या, मला मैदानात बघायला भेटल्या। त्यांचा स्पीड सुद्धा चांगला होता ना, आपल्या नंद्याचा पण स्पीड चांगला होता। दोन्ही गाड्या एकदम चांगल्या मैदानात पळाल्या, मला बघून खूप आवडलं। म्हणजे बोलाचं तात्पर्य म्हणजे चारही नंदी चांगले पळतात, एक नंबर मध्येच पळतात। टिटवी सुद्धा एक नंबर मध्ये पळतो सुरुवातीपासून, नंद्या पण पळतो, बाकी पण नंदी पण पळतात आणि चारही नंदी आम्हाला समान आहेत। एक आपला आनंदाचा क्षण म्हणून आपण शर्यत खेळतो आणि चांगल्या पद्धतीने खेळतो, एक मैत्रीपूर्वक। आणि आजचा आपला पायरा झुलून कसा काय आला भाऊ? आज DSPच्या सेटने मागितला होता बैल, पण ते बोलले नव्हते कोणाशी घालायचं आहे म्हणून, फक्त बैल द्यायला का विचारला होता। ठीक आहे बोल, बैल येतो घेऊन। ही शर्यत आपली बॅनरवर जमली या कॉन्टॅक्ट मध्ये? नाही, मैदानामध्ये त्याही नाव फिरवलं होता या टिटवीवाले, ते माहिती नाही, पण एक बैल मागितला होता म्हणून आम्ही बैल आणला होता, नाव फिरवलं त्यांचं नाव। आणि आपली जी टिटवीची बैलगाडी होती आपली, त्यांच्याशी जुलून कशी काय आली? जुलून आली म्हणजे त्यांची शर्यत जमली होती, त्याही आपल्याकडे बैल मागितला होता, मग आपण बैल घेऊन गेलो। तर आजचा आपला सुट्टी मेकर कोण होता भाऊ? आबू शेठ दापोली। तर दादा आजचं नियोजन कोणी केलं? नियोजन आम्हीच केला होता सर्व पोराही, पण त्याही फोन केला होता काल मला संध्याकाळी का बैल आणणार आहेत का, बोलो आणणार आहेत। तुमच्या ग्रुपचं नाव काय? सोन्या साहेब नंद्या ग्रुप डुंगी। आता दादा पुढचं नियोजन काय असेल तुमचं? नियोजन बघू, जेव्हा शर्यत जवळ येईल 2 दिवस अगोदरच असं नियोजन, काय अगोदर करत नाही। आपला नंदी जास्तीत जास्त डावी साईडून पळतो का उजवी साईडून? उजव्या खांद्याला आतून पळतो, डाव्या पाठीमध्ये। पब्लिक किंग असं ओव्हरटेक पब्लिक मध्ये पळतो, सुरुवातीला तो पब्लिकच पळत होता, पण आम्ही त्याला आतूनच पळवता। याच्या आधी कुठल्या मैदानात आपला गुलाल झालेला? हे आता सलग गुलाल हे चालू आहे, त्याच्यात बोनवलीमध्ये पण झालाय, चालूच आहे गुलाल। शुभेच्छा देतो, कारण का चारही नंदी आपल्या शर्यत ही मैत्रीपूर्ण झाली आणि मैत्री कायम राहणार। आज आपले बैल सुद्धा त्यांच्यात पळणार किंवा त्यांची सुद्धा आपल्यात पळणार,
काय त्याच्यामुळं काय हे नाही एवढा, कारण चारी नंदी आपल्यासाठी सेम आहेत. अरे हा कसा खेळच आहे ना, याच्यात खेळामध्ये तेवढं होतच राहतं आणि या खेळामुळे आपले नंदी म्हणजे एकदम चांगल्या याच्यात राहतात. कसं आहे आता आपल्या नंदींचे इकडे तिकडे काही ना काही लोक करतात, त्याच्यामुळे आपण नंदीनं चांगला प्रेम देतो आणि आपल्या घरात त्यांची सेवा करतो. हे आपल्या शेतकऱ्यांना भाग्य लाभलेलं आहे आणि आपण ती सेवा चांगली करतो. आपण जेवढा आपल्या नंदीवर प्रेम करतो ना, त्यांच्या नंदीवर सुद्धा आपण तेवढाच म्हणजे सगळेच, मी सगळ्यांविषयीच बोललो. कारण का शर्यत ही नेहमी माझ्या मते तर मैत्रीपूर्वक व्हायलाच पाहिजे, कारण मैत्रीपूर्वक शर्यत केल्यानंतर मैत्री वाढतं. त्याच्यामुळे मैत्रीपूर्वक शर्यत, आजची शर्यत सुद्धा आमची चारी नंदींची मैत्रीपूर्वक झाली. त्या गाडीचे सुद्धा धन्यवाद आणि आमच्या गाडीचे सुद्धा धन्यवाद. तर दादा आता तुमची अशी एखादी इच्छा असेल ना कोणत्या नंदी बरोबर असा पैऱ्यात पळवायची? असा काहीच नाही. एक क्षण असतो, तो जुळून आल्यानंतर कोणासोबत पळेल ते सांगू शकत नाही, पण खरोखरच चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या नंदीमध्ये पळतो, त्याच्याबद्दल काय हे नाही. चला भाऊ, बाय बाय. बाय.